सतीश शेट्टी हत्या प्रकरणात आरोपींची अटक करण्यासाठी सीबीआयचे वरिष्ठ अधिकारीच टाकत होते दबाव। तपास अधिकारी एसपी सिंग यांचा गौप्यस्फोट, संदीप शेट्टी आणि सिंग यांच्यातल्या खळबळजनक संभाषणाची ध्वनिफीत आयबीएन लोकमतकडे, खटल्याला मिळू शकते कलाटणी। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल। खासदार अशोक चव्हाण काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, तर संजय निरुपम मुंबई अध्यक्षपदी। माणिकराव चांदूरकरांना मिळाला डच्चू। आम आदमी पार्टीमधली धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर। योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यावर पक्षशिस्त भंगाच्या कारवाईचे पार्टीकडून स्पष्ट संकेत, तर हे पक्षांतर्गत विरोधकांचं षडयंत्र असल्याचा यादव यांचा आरोप। राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस सुरूच। बहुतांश भागात शेती पिकांसह फळबागांचंही प्रचंड नुकसान। लवकरच केंद्राचं पॅकेज मिळेल, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी अवकाळीच्या नुकसान पाहणीचे आदेश देऊनही अधिकारी शेतात गेलेच नाहीत। कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार का? आयबीएन लोकमतचा परखड सवाल। राज्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार। मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर। राज्यात स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या 152 वर, तर देशात 1789 जास्त बळी। कमबॅकिंग जगमोहन दालमिया पुन्हा झाले बीसीसीआयचे अध्यक्ष, पण सचिवपदी पवार गटाच्या अनुराग ठाकूर यांची निवड। श्रीनिवासन गटाच्या इतर उमेदवारांचा विजय, शरद पवारांना मोठा धक्का।